राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना सुरुवातीलाच अभिनंदन करतो। या विषयावर बोलत असताना सर्व क्षेत्रातील विकास व्हावा या उद्देशाने हे सरकार काम करत, पर्यटनाच्या आणि तीर्थक्षेत्र विकासासाठी देखील 3661 कोटीचा निधी यामध्ये प्रस्तावित केलेला आहे। या निमित्ताने मी आग्रही मागणी एवढीच करेन की छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक कसबा येथे अतिशय उत्तम दर्जाचा आंतरराष्ट्रीय कीर्तीचं व्हावं या उद्देशाने आदरणीय स्वर्गीय अजितदादांनी त्या भागामध्ये देखील व्हिजिट केली होती। हे स्मारक व्हावं म्हणून आमचे पालकमंत्री उदयजी सामंत असतील, नितेशजी असतील, योगेशजी असतील आणि स्वतः आशिषजी शेलार साहेबांनी देखील या संबंधी मीटिंग घेतली। हे स्मारक अतिशय उत्तम दर्जाचं व्हावं म्हणून पहिल्यापासून प्रमोद जठार साहेब देखील प्रयत्न करतात। या निमित्ताने मी आशिषजी इथे आहेत त्यांना एवढीच विनंती करेन की स्वर्गीय आदरणीय अजितदादांना आपल्याला श्रद्धांजली वाहत असताना त्यांची इच्छा होती की अतिशय उत्तम दर्जाचं स्मारक, त्याचा पहिला टप्पा 313 कोटीचा प्रस्तावित देखील करण्यात आलेला आणि हे स्मारक येणाऱ्या बजेटच्या मध्ये त्याचा प्रस्तावित होऊन शास्त्री पूल ते शृंगारपूर हा सर्व परिसर, हा सर्व भाग एक चांगल्या पद्धतीने कॉरिडॉर डेव्हलपमेंट होऊन छत्रपती संभाजी महाराजांची आठवण आपल्या सर्व तरुण पिढीला राहील या दृष्टीने त्यांनी मनावर घ्यावं। परंतु या निमित्ताने मी एवढंच सांगेन की कोकणाची हवा आणि पाणी याचा विचार केला तर नेहमीच होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा पीक धोक्यात येते। काजूबाबत निलेशजीने आता सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की आता बागा केलेले अनेक शेतकरी हवालदिल झाले। या हवामानामुळे पूर्णपणे आलेला मोहर असा मोहर आला होता की वाटलं होतं कदाचित झाडं टिकतील की नाही अशी अपेक्षा होती, परंतु पूर्णपणे मोहर काळवंडून गेला आणि आमचा शेतकरी अतिशय उदास मनाने आज बसलेला। त्यामुळे हा आंबा काजूच्या बद्दल देखील शासनाने एक वेगळं पॅकेज देण्याची भूमिका या निमित्ताने घेतली पाहिजे आणि ती आग्रही मागणी या निमित्ताने करत। पण आंबा काजू बरोबर कोकणामध्ये जर विचार केला तर बांबूचा हब जर आपण निर्माण करू शकलो आणि या बांबू पिकाला कृषी पिकाचा दर्जा दिला, त्याला गवताच्या ऐवजी कृषीमध्ये वर्गीकरण केलं, बांबू उद्योगासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन केलं, त्यामध्ये शासकीय खरेदीमध्ये देखील वेगवेगळ्या पद्धतीने बांबूचा उपयोग करून घेण्यात आला आणि बांबू उत्पादनावर GST देखील पूर्णपणे जर माफ केला तर बांबूपासून अनेक गोष्टी चांगल्या पद्धतीने होऊ शकतील। बांबूची शेती देखील कोकणामध्ये खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकते। राज्यपालांनी सूचित केलेलं आहे की जिथं जिथं पूर येतं तिथलं नियंत्रण करण्यासाठी काही आवश्यक गोष्टींच्या उपाययोजना त्यांच्या माध्यमातून केले। काही ठिकाणी ब्लू लाईन आणि रेड लाईनमुळे चिपळूणसारखी बाजारपेठ पूर्णपणे आज उद्ध्वस्त होते, त्याच्या संबंधी देखील फेरविचार करण्याची भूमिका या शासनाने घेतलेली आहे, त्याच्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करेन। परंतु चिपळूणमध्ये सर्वाधिक पूर येत असताना या चिपळूणमधला एकही प्रतिनिधी या कमिटीवर नाही, म्हणून या निमित्ताने मी एवढंच सुचवेन की UDCPR मध्ये यामध्ये चिपळूणचा नगराध्यक्ष असतील, तिथले CO असतील किंवा तिथे त्या क्षेत्रामध्ये काम करणारे तज्ज्ञ लोक असतील यांना देखील या कमिटीमध्ये घेण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करावेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।